निष्ठावंतांच्या यादीत जे राहिले त्यांच्या बरोबर जिवंत महाराष्ट्र उभा आहे, आणि धोका देणाऱ्यांच्या यादीत जे आहेत त्यांच्यासाठी पोलीस बंदोबस्त जोरात आहे. इकडं हार आहे, तिकडे जीवाला कार आहे. सगळं वातावरणच नकली आहे. म्हणजे सध्या प्रतिगामी पण नाही आणि पुरोगामी पण नाही, सगळेच हंगामी आहेत असं वाटायला लागले. आणि अशा काळात या वारकऱ्यांच्या, संतांच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला हे आधार देणारं जिव्हाळ्याचं राजकारण थोड्याफार प्रमाणात बघायला मिळतंय. त्या जिव्हाळ्याच्या राजकारणाचा महोत्सव साजरा आपण करतोय, त्या क्षणाच्या आपण सर्वजण साक्षीदार आहोत. ज्याला बापाच्या पायावरती नतमस्तक होऊन माय मराठीची माती कपाळी लावता येते, आणि बापाचे अश्रू ज्याच्या अंगावरती सांडतात त्यालाच पंढरीच्या वारीत चाललेल्या पावलांचा थकवा, तो गोडवा, आणि पांडुरंगानं कमरेवर हात ठेवलेला ते विठोबा आणि त्याच्या रखमाईचा जिव्हाळा ज्याला दिसतो त्यालाच राजाभाऊ वाजे असं म्हटलं जातं. ही एक महाराष्ट्राला निष्ठावंतांची ओळख आज या राजाभाऊंनी करून दिलेली आहे. मी काही वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र बघतो, आणि आज या मंचावरती, स्टेजवरती जे उपस्थित आहेत बाळासाहेब थोरात साहेब, ज्यांचा पराभव सुद्धा महाराष्ट्रात जोरात साजरा झाला. म्हणजे विजयी उमेदवाराकडे गुलाल उधळेल माणसं नव्हती, आणि इथं तुम्हाला मोकळं सोडायला गर्दी कमी होत नव्हती. ही समंजसपणानं शहाणपण असणारी आणि तळागाळाशी नाळ जोडून ठेवणारी राजकारणाच्या लोकांची ही शेवटची पिढी आहे की काय अशी भीती वाटायला लागते. आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब ज्यावेळेला बोलायचे त्यावेळेला काँग्रेसचे सगळे शांतपणे ऐकून घ्यायचे. त्यांनी केलेली टीका सुद्धा हसत हसत सहन करायचे. इकडे विलासराव देशमुख साहेब सुद्धा बोलायचे तर भाजपवाले ऐकून त्यांचं सहन करायचे, आणि संध्याकाळी एकमेकांचा हात हातात घ्यायचे. आणि आज तोडायचं, फोडायचं, मोडायचं आणि दुसऱ्यान लिवल्याला खोडायचं, याच्या पलीकडे आमचं राजकारण जात नसताना माणसं जोडायचं, महाराष्ट्राला घडवायचं हा विचार देणारी राजाभाऊंसारखी माणसं आहेत. म्हणून आमच्या तरुणांना राजकारणाच्या जवळ जाऊन उभा राहता येत. सगळं वातावरणच नकली आहे. या नकली चाललेल्या वातावरणात खरं काय, तर एकदा एक इन्स्पेक्टर शाळा तपासायला एका शाळेत गेला. तर शाळेत एकच विद्यार्थी होता. इन्स्पेक्टरने त्या विद्यार्थ्याला उभं केलं, प्रश्न विचारला, सांग म्हणलं देशाचे प्रधानमंत्री कोण आहे. ते पोरग रागान बघत म्हटलं तसलं काही विचारायचं नाही. इन्स्पेक्टर म्हटला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे सांग. ते पोरग परत रागान बघत म्हटलं ते तर अजिबात विचारायचं नाही. इन्स्पेक्टर चिडून म्हणाले असं का. तर विद्यार्थी म्हणाला साहेब माफ करा, मला 10 रुपये देऊन इथं थांबवलंय, माझा शाळेचा काही संबंध नाही, मी नकली आहे. इन्स्पेक्टर चिडले, म्हणले शाळेत विद्यार्थी नकली का, शिक्षक कुठं आहेत. मग शिक्षकांना बोलवलं, शिक्षकांना विचारलं विद्यार्थी नकली का बसवलेत सर. तर शिक्षकांनी हात जोडले, म्हणले सर त्याला 10 रुपये दिले,
मला 100 दिले. मी पण नकली आहे. इन्स्पेक्टर चिडला, म्हणाले हेडमास्तर कुठे आहेत? तर हेडमास्तर बाजूलाच लपले होते. ते हात जोडून पुढे आले. काही विचारायच्या आधीच हेडमास्तर म्हणाले हात जोडून, हे बघा साहेब, याला 10 दिल्या, याला 100 दिल्यात. माझं पद मोठं आहे म्हणून मला 500 रुपये सकाळी दिल्यात. माझा शाळेचा काही संबंध नाही. मी आज पहिल्यांदा शाळा बघितली. मी यांच्यापेक्षा जास्त नकली आहे. इन्स्पेक्टर चिडला, म्हणला दंड भरावा लागेल. इथं सगळंच नकली सुरू आहे. हेडमास्तर म्हणले त्याची तयारी करून ठेवल्या, किती द्यायचं तेवढं सांगा. इन्स्पेक्टर म्हणला 50,000 रुपये दंड होईल, पण पावती मिळणार नाही. हेडमास्तरांनी पण 50,000 काढले, इन्स्पेक्टरच्या हातात दिले. इन्स्पेक्टरनं पैसे मोजले, खिशात ठेवले आणि हसत हसत इन्स्पेक्टर म्हणला, बरं झालं मी होतो म्हणून 50,000 ऐकलं. खरोखरच आला असता तर गणित 5 लाखाच्या वर गेला असतं. मी पण नकली आहे. तेवढ्यात हेडमास्तर परत हसले, म्हणले गंमत सांगू का? म्हणले काय? अहो जिथं विद्यार्थी नकली, शिक्षक नकली, मी हेडमास्तर मी नकली, शाळा तपासायला तुम्ही आलाय तुम्ही नकली, अख्खी शाळा नकली. तुम्हाला आता ज्या नोटा दिल्या त्या तरी कशा खऱ्या असतील? त्या पण नकली जायचा. या नकली चाललेल्या आजच्या वातावरणात असली आणि ओरिजिनल माणसं बघायला मिळत आहेत, हे पाहून मला बरं वाटतं. आणि सध्या बरं बोलण्यापेक्षा मला खरं बोलायला जास्त आवडतं. आणि खरं बोललं की मला मारत्यात, लय मारत्यात. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र बघायला गेल्यानंतर तर लय मारत्यात. मी महाराष्ट्राच्या गाव खेड्यापर्यंत पोहोचलेला माणूस, एसटीन फिरलेला महाराष्ट्र आहे मी. या 4 दिवसात मी नागपूर विदर्भ करून आलो. पेरणीचा काळ जवळ आलेला आहे. गावगाड्यावरच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव मला सांगतायत ते पावसाच्या थेंबाची किती वाट बघताय. ही या महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. पावसाचं पाणी यावं म्हणून विठ्ठलाला साकडं घालणारा शेतकरी वारकऱ्याच्या रूपानं महाराष्ट्राच्या मातीत जिवंत आहे. या शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेणारं शासन आम्हाला पाहिजे असं वाटतं. म्हणून माझ्यासारख्या साहित्यिकाला राजकारणाच्या जवळ यावं असं वाटलं. कारण इथं आल्यानंतर त्यातलं मर्म कळायला लागलं. हा देश आहे. देश स्वातंत्र्य व्हायच्या आधी या देशावर इंग्रजांचं सरकार होत. देश स्वातंत्र्य झाला, काँग्रेसचं सरकार आलं. काँग्रेसचं सरकार गेलं, भाजपचं सरकार आलं, पुलतचं सरकार आलं. परत त्या सरकारचं नावं वेगवेगळी होत गेली. मनमोहन सिंगांचं सरकार आलं, पुलतचं सरकार आलं, नरसिंहरावांचं सरकार आलं, आता मोदींचं सरकार आलं. देश स्वातंत्र्य झाल्यापासून ही कुठली सरकार येत आहेत? माझ्यासारख्या आजच्या तरुण पोराला प्रश्न पडायला लागलाय, साहेब आमच्या शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सरकार या देशात येणार आहे की नाही? आता कोणी म्हणेल ते म्हणजेच शेतकऱ्यांचं सरकार. असं नाही. मग अजून का कर्जमाफी नाही? आमच्यासारखी पोरं, बाप ज्यांचा शेतकरी आहे, पेरणीच्या टायमाला पाऊस आला नाही तर घरातला कासरा लपवून ठेवतात. चुकून जरी बापाच्या हाताला लागला तरी बाप बाबळीच्या फांदीला लटकलेला दिसेल. यामुळं रात्रीच्या झोपेतून खडबडून जागी होणारी तरुण पिढी आज तुम्हाला सोशल मीडियावरच्या पिढीकडे बघून असं वाटत असेल की ही इथं आहेत तर ही वेगळी, ही मेंढरा आहेत.
पण असल जातीवंत अवलादी सुद्धा महाराष्ट्रात आहेत आणि त्यांची संख्या जास्त आहे. आम्ही त्यातले आहोत. आम्हाला माणूस पण कळतं, शहाण पण कळतं. आणि असं बोलल्यावर मला मारत्या आणि मी रोज मार खातोय. खरं बोलल्यामुळे मारत्यात. मी आधी गोराच होतो. रोज मार खाऊन खाऊन काळा जातो. पण आपल्यासारख्या माणसांसाठी, राजाभाऊसाठी एक गोष्ट आहे माझ्या छोटीशी. मी 7वीच्या वर्गात होतो तेव्हा माझ्या वर्गात एक नाना म्हणून विद्यार्थी होता. आणि हा नाना गेल्या 15 वर्षापासून 7वीत नापास होत होता. त्यावेळेला नापास तर नापास, पुढे ढकलायची पद्धतच नव्हती. आणि नाना 15 वर्षापासून नापास 7वीच्या वर्गात. त्यामुळं 7.5 फूट उंच, दाढी आलेली, मिशा आलेल्या, मास्तर कमरेला आणि पोरग ते विद्यार्थी त्याच्या गुडघ्याला टेकत होत. आणि त्यात आमच्या मास्तरांनी वर्गात नियम केला होता, शाळेत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल त्या उत्तर बरोबर आलेल्या विद्यार्थ्यानं चुकलेल्यांच्या कानाखाली मारायचे. आणि याचा परिणाम असा व्हायचा, नाना रोज मार खायचा. कारण नानाला काहीच येत नव्हतं. त्याला 3 काढून दाखवलं तर त्याला ते ओम म्हणायचा. आणि एखाद्या विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर असले की नाना गुपचूप उभं राहायचं, न सांगता म्हणायचं ये मार. आणि विद्यार्थी सुद्धा पहिला नानाकडेच जाऊन त्याला मारायचं. आणि ते रोज मार खायचा. आणि मला वाईट वाटायचं कारण ते आमच्या घराजवळ राहत होता. मी एक दिवस नानाला म्हटलं तू कशाला शाळेत येतोस? पण नाना एवढा मार खाऊन सुद्धा शाळा कधी बुडवत नव्हता, रोज वर्गात हजर असायचा. एकदा म्हटलं तू कशाला शाळेत येतोस? शाळा सोड, तुझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येत नाही. 15 वर्ष झाली एकाच वर्गात आहेस. तर नाना म्हणला एक दिवस तुला कळल. आणि एक दिवस खरोखर असा आला. आमच्या वर्गात सरांनी एक प्रश्न विचारला. प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचा होता. प्रश्न होता, गावाबाहेर जे बायका धुणं धुतात त्या धुणं धुण्याच्या जाग्याला नेमकं काय म्हणतात? आम्ही उत्तर दिली, वडा म्हणतात, वगळ म्हणतात, विहीर म्हणतात, नदी म्हणतात, नाला म्हणतात, डबकं म्हणतात, आड म्हणतात, पोहरा म्हणतात, झरा म्हणतात, तळ म्हणतात, तलाव म्हणतात, धबधबा म्हणतात. एक जण म्हटला समुद्र म्हणतात. मास्तर म्हणले चुकतंय. सगळ्यांची उत्तरं चुकली. आणि नाना उभा राहिला. मास्तर म्हणले आज सगळ्यांचं चुकलंय, तू एखादं उत्तर दे. तर नानानं हळू आवाजात उत्तर दिलं. नाना म्हणला त्याला पानवटा म्हणतात. पानवटा म्हणतात म्हटल्या बरोबर मास्तर म्हणले नाना आज फक्त तुझाच उत्तर बरोबर आलंय. म्हणले सगळ्यांचं चुकलंय. आणि मग नानाच्या लक्षात आला नियम. आता दणका मी देणार आहे. आणि पोरांच्याही लक्षात आलं. गडबड व्हायच्या आत नानानं पळत जाऊन दार लावलं वर्गाचं. आणि नाना दाराजवळ थांबला. तशी पोरं बोंबलायला लागली. आणि नानाचा दणका साधा बसणार नव्हता. नानाचा हात 32 किलोचा आणि पोराचा गाल 350 ग्रॅमचा होता. दणका बसल्यावर गाल राहील का नाही याची शाश्वती नव्हती. पोरं बोंबलायला लागली. नानाचा दंड असला. शेवटी गाव सगळं गोळा झालं. दार कोण उघडना. मग सरपंच खिडकीतनं वर आले. आणि खिडकीतून सरपंचांनी आत बघितलं तर नाना दाराजवळ थांबलाय. मास्तर थरथर कापतेत. पोरं बोंबलायला लागलेत. सरपंच म्हटले सर काय झालं? काय चाललंय? दार उघडा. मास्तर म्हटले घोळ झालाय. सरपंच म्हटले काय झालं? मास्तरांनी सांगितलं आज फक्त नानाचंच उत्तर बरोबर आलंय. तसा सरपंचाचा बीपी वाढला. कारण पहिल्या बेंचवर त्यांचाच मुलगा. पहिला दणकाच त्याला बसणार होता. ती सारखं वरडायला लागलं पप्पा आम्हाला वाचवा म्हणून.